काल धावत पळत गेले महाद्वार रोडला शॉपिंग करण्यासाठी. स्ट्रीट शॉपिंग करायची होती आणि मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण खूप लेट झाला होता. रात्रीचे 7:15 वाजले मला तिथे पोहोचण्यासाठी. त्यामुळे मी देवीचं दर्शनसुद्धा बाहेरूनच घेतलं, कारण का पुन्हा घरी येण्यासाठी रिक्षा भेटत नाहीत रात्रीच्या. तर बघा किती सुंदर सुंदर कानातले होते. 100 रुपयाला होते, 60-70 रुपये या रेंजप्रमाणे होते. लग्न सराई असल्यामुळे आणि रविवार असल्यामुळे फार गर्दी होती लोकांची. तर इथे बघा हे पूर्ण क्लिप्स वगैरे आहेत. इथे पण सुंदर सुंदर असे क्लिप्स होते. म्हणजे 20-20 रुपयाला होते क्लेचर. आणि जे छोटे छोटे टिकटॉक क्लिप लहान मुलांसाठी असतात, मुलींसाठी, ते 10-10 रुपयाला होते. बघा मोत्यांचे वगैरे खूप छान असे क्लिप्स होते. तर ते क्लिप्स मी घेतले. बघा हे पण किती सुंदर असे लहान मुलींसाठी क्लिप्स आहेत. 10-10 रुपयाला होते. छान. त्यानंतर मग मला ना तिथे तोरणवाला दिसला. तर तिथे मी त्याला विचारलं असंच किती रेंज आहे. तर त्यांनी मला 150 रुपये सांगितले. तर त्या बाजूला एक लेडीज होती, ती पण घेत होती. तर ते बार्गेन करत होते. तर 120 रुपयाला ते द्यायला तयार झाले होते. त्यानंतर पुढे बघा मी चप्पल वगैरे बघण्यासाठी गेले. 200-200 रुपयाला वरचे चप्पल होते आणि खाली जे आहेत ते 150-150 रुपयाला होते. त्यामुळे छान होते ते पण चप्पल वगैरे. त्यानंतर मी बघायला गेले कुर्तीजमध्ये पण 150, 200, 150 रुपये अशा रेंजमध्ये कुर्तीज होते. तर मला इथे तर कुर्तीज काय आवडली नाही. त्यानंतर मी पुढे गेली एका शॉपमध्ये. तिथे मला कुर्तीज आवडली. तिथे छान छान कुर्तीज होत्या आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये होत्या. 200-250 या रेंजमध्येच होत्या. तर मी तिथून 2 कुर्तीज घेतल्या. तर बघा किती छान छान आहे. ते नवीन व्हरायटी आली होती. ही 200 रुपयाला होती कुर्तीजची. आणि त्यानंतर खाली हे कॉटनचे सिफॉनचे प्लाझो होते. चिकनमध्ये प्लाझो होते आणि ह्याचा पण रेट 200 रुपयाला होते प्लाझोचा. चिकनचे जे प्लाझो आहे ते 200 रुपयाला. त्यानंतर इथे बघा इकडे पण छान असे कुर्तीज आहेत. हे पण 250 रुपयाला होते. हे 200 रुपयाला होते कुर्तीज. छान छान कुर्तीज होत्या. ते सगळ्या कुर्तीज त्यानंतर कुर्तीज पाहून मी गेले स्कार्फ घेण्यासाठी. इथे बघा सुंदर सुंदर असे स्कार्फ होते, ओढण्या होत्या. तर मला एक व्हाईट कलरची ओढणी घ्यायची होती. तरीसुद्धा मी बाकीच्या स्कार्फचे वगैरे रेट विचारले तर 100 रुपयाला होते, 150 रुपयाला होते, 120ला होते. तर मी एक कॉटनची ओढणी घेतली व्हाईट कलरची. ती मला 120 रुपयाला भेटली. त्यानंतर मी पुन्हा पुढे गेल्यानंतर मला कुर्तीज दिसल्या. आता मी अशा जस्ट पाहिल्या. इथे पण बघा सुंदर असे 3 पीस सेट्स आहेत 450 रुपयाला. तर मी आता काय काय शॉपिंग करून आले ते तुम्हाला दाखवते मी आता. तर मी हा एक कुर्ता घेतला. तर हा कुर्त्याची बघा डिझाईन इतकी सुंदर आहे ना, की पुढे 2 हरणीचे पेंटिंग आहेत आणि मध्ये एक झाड आहे. आणि त्यानंतर या कुर्त्याचा एक प्लस पॉईंट आहे की इथे ना हाताला पण लेस आहे आणि त्यानंतर इथे जे कट आहे तिथे पण लेस आहे बघा इथे. तर त्यामुळे ना खूप छान असे डिझाईन आहे. आता हा एक कुर्ता मी घेतला. तर हा कुर्ता मला 250 रुपयाला पडला. तो हा एक कुर्ता आहे बघा. याच्या हाताला डिझाईन नाही आहे पण इथे फ्रंटला डिझाईन आहे. इथे असा हा भरलेला एम्ब्रॉयडरी आहे इथे भरलेली. हाताला वगैरे वर्क नाही याच्या, पण इथे पुढे फ्रंटला असे या एम्ब्रॉयडरी आहेत इथे गुलाबाचे वगैरे असे डिझाईन आहे. तर 200 रुपयाला पडला. त्यानंतर मी इथे ही कॉटनची ओढणी घेतली. तर ही कॉटनची ओढणी मला 120 रुपयाला मिळाली. त्यानंतर मी ना बांगड्या घेतल्या. तिथे खूप छान छान बांगड्या होत्या पण तिथे मला शूट करता आलं नाही कारण का तिथे खूप गर्दी होती. तर त्या बांगड्या आहेत बघा. या बांगड्या घेतल्या मी. मध्ये मध्ये डायमंड आहे, मोती आहेत. तर या 120 रुपयाला मला मिळाल्या बांगड्या 4. या हिरव्या कलरच्या या. तर या 8 बांगड्या आहेत. तर या 8 बांगड्या मला तर बार्गेन करून मी 80 रुपयाला घेतल्यात या बांगड्या. त्यानंतर मी असं रेग्युलर वेअरसाठी पण या अशा बांगड्या घेतल्या. या 50 रुपयाला मिळाल्या मला. तर या बांगड्या घेतल्यात. त्यांना घरात घालण्यासाठी हा एक मी प्लाझो घेतला. हा प्लाझो मला 100 रुपयाला मिळाला. त्यानंतर ना मी इथे असा जे मी तुम्हाला व्हिडिओ मी शूट केला तर त्यात तुम्ही पाहिलं असेल की हे मोत्यांचा असा हा क्लचर होता. तर हा 20 रुपयाला मला मिळाला. तर हा एक क्लचर एक घेतला.
तर इतकी शॉपिंग मी केली. वेळ पण कमी होता माझ्याकडे आणि मला परत रिटर्न घरी यायचं होतं. सो त्यामुळे मला जास्त काही शॉपिंग करता आली नाही, पण मी इतकी शॉपिंग केली आहे. पण महाद्वार रोडला ना आपण स्ट्रीट शॉपिंग करू शकतो, हे मात्र नक्की आहे. पण तिथे ना वेळ लागतो, कारण का क्वालिटी बघून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागणारच. तिथे ना म्हणजे कमी रेंजमध्ये पण कुर्तीज आहे, थोडे हाय रेंजमध्ये पण आहे आणि कमी रेंजमध्ये पण जे कुर्तीज आहे त्यामध्ये पण तुम्ही जर चांगले सिलेक्ट करून घेतले तर तुम्हाला बेस्ट मिळतात. तर थोडासा वेळ लागतो. स्ट्रीट शॉपिंग म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतो, पण जरा बघून घ्यावं लागतं. तर जरा वेळ काढून जर तुम्ही गेला तर तुम्हाला पण आवडीचे म्हणजे तिथे भेटू शकतात आणि तिथे ज्वेलरी वगैरे तर खूप छान आहे. तर अशा प्रकारे जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.